सीपी राधाकृष्णन यांचा आज शपथविधी 15वे उपराष्ट्रपती म्हणून घेणार शपथ। उपराष्ट्रपतींच्या शपथविधीपासून अजित पवार दूर, अजित पवार नवी दिल्लीला जाणार नाहीत। नवनिर्वाचित उपराष्ट्रपतींचा आज शपथविधी। पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी मणिपूर दौऱ्यावर 8,500 कोटींच्या विकास प्रकल्पांचं उद्घाटन करणार। हिंसाचाराच्या घटनेनंतर मोदी पहिल्यांदाच मणिपूरमध्ये। नेपाळमधील राजकीय नाट्य संपुष्टात, सार्वत्रिक निवडणूक होईपर्यंत सुशीला कार्की काळजीवाहू पंतप्रधान। नेपाळमधली स्थिती वेगानं पूर्वपदावर। प्रभादेवीचा वादग्रस्त पूल शुक्रवार मध्यरात्रीपासून बंद। शिवडी न्हावाशेवा पुलाच्या विस्तारीकरणासाठी घेतला निर्णय। मध्य मुंबईत वाहतुकीत फेरबदल होणार। किरण मानेच्या आगाऊपणावर लोक संतापले। ठिकठिकाणी किरण विरोधात पोलीस तक्रारी। किरणकडून भारतातही अराजक घडवण्याची चिथावणीखोर पोस्ट। काँग्रेसला छत्रपती शिवरायांचं नाव नकोसं। कर्नाटकात शिवाजी स्टेडियम मेट्रो स्टेशनचं नाव बदललं। कर्नाटक सरकारच्या निर्णयाचा मुख्यमंत्र्यांकडून निषेध। ओबीसी समाजाच्या नेत्यांनी GR नीट वाचा। ओबीसी नेत्यांना फडणवीसांचं आवाहन। मुख्यमंत्र्यांचा आदर करतो, त्यांचा हेतू चांगला। मंत्री छगन भुजबळांची प्रतिक्रिया। 17 सप्टेंबर नंतर राज्यात अराजकता माजेल। छगन भुजबळांचा सरकारला थेट इशारा। मराठा आरक्षणाच्या GRला कोणी चॅलेंज केलं तरी धोका नाही। मंत्री शंभूराज देसाईंचा भुजबळांना टोला। मुंबई पालिका निवडणुकीसाठी भाजप सक्रिय। अमित साटम, प्रवीण दरेकरांनी बोलावली सहकार आघाडीची बैठक। जळगावात पवार गटाचा पदाधिकारी मेळावा। प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे उपस्थित। मेळावा महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसेंनी मात्र फिरवली पाठ। नागपुरात ट्रक चालकाकडून लाखोंच्या तुरडाळीची चोरी। उत्तर प्रदेशात जाणाऱ्या मालाची इंदोरमध्ये परस्पर विक्री। वर्ध्यात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस। सोयाबीन पिकावर दुहेरी संकट। शेतकरी चिंताग्रस्त। येलो मोझॅक नंतर आता पावसाचा तडाखा। नेपाळच्या आंदोलनातील मृतांची संख्या 31 वर। नेपाळच्या तुरुंगातून 15,000 कैदी पळाले। लातूरात हमीभावापेक्षा कमी भावानं शेतमालाची खरेदी। क्रांतिकारी शेतकरी संघटनेनं बंद पाडला बाजार। शिर्डीतील साईबाबा संस्थानात मोठा बदल। AI प्रणालीद्वारे दर्शन जलद आणि सुरक्षित होणार। छत्तीसगडमधील गरियाबंद येथील चकमकीत 10 नक्षलवाद्यांना कंठस्नान। 1 कोटींचं बक्षीस असलेला नक्षलवादी ठार। दोन्ही बाजूंकडून अधूनमधून गोळीबार सुरूच। दिल्ली, मध्य प्रदेश, रांची, हैदराबादमधून 5 संशयित अतिरेक्यांना अटक। संशयित अतिरेक्यांकडून बॉम्ब बनवण्याचं साहित्य जप्त। दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई।